नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं BAMS सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. तर MST CET 2026 चे हॉल तिकीट जाहीर करण्यात आलेले. अगोदरच आपण तुम्हाला क्लिअर केलं होतं, की लवकरात लवकर हे जे हॉल तिकीट आहे, तर ते रिलीज करण्यात येणार आहे. आणि बघा डाउनलोडिंग ऑफ सीईटी सेल 2026 हॉल तिकीट तर हे आउट झालेले आहे. तर लवकरात लवकर तुम्ही काय करून घ्या, तर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची धावपळ होणार नाही. हे बघा काय लिहिलेलं आहे नोटीसमध्ये 17/3/2026 ला ही नोटीस आली होती. द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हेअर बाय इन्फॉर्म ऑल कॅन्डिडेट अँड पॅटर्न दॅट द कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर ऍडमिशन टू व्हेरियस अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल कोर्सेस ऑफ द अकॅडमिक इयर 2026-2027 विल बी कंडक्टेड ड्युरिंग द पिरियड 24 मार्च ते 26 मार्च पर्यंत हे काय करण्यात 16 मे पर्यंत काय करण्यात येणार आहे. तर जे एक्झामिनेशन आहे त्यांचे हॉल तिकीट इथं आपले रिलीज करण्यात आलेले आहे. तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला जायचंय सगळ्यात अगोदर इथं पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे पण पासवर्ड वगैरे असेल ते पासवर्ड लॉग इन रजिस्टर्ड लॉग इन जे ईमेल आयडी असेल ते टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचं आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला साइन इनचं ऑप्शन देईल आणि साइन इन ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला तिथं कुठं ना कुठं ऑप्शन दिसेल डाउनलोड आपलं काय डाउनलोड ॲडमिट कार्ड. ठीक आहे. तर हे करणं अगदी गरजेचं. तर लवकरात लवकर तुमचे काय डाउनलोड करून घ्या, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.